महाराष्ट्राला कुणाची नजर लागली असाच प्रश्न अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर सर्वांच्या मनात आला। मागील 20 वर्षात महाराष्ट्रानं उमदे नेते गमावलेत। राज्याचं आणि देशाचं नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या नेत्यांच्या निधनामुळे मोठी पोकळी निर्माण झाली आहे। महाराष्ट्राने गेल्या 2 दशकात तब्बल 5 उमदे नेते गमावले। उमेदीचा काळ, मोठं मंत्रीपद असताना सुद्धा नेत्यांवर काळानं झडप घेतली। 3 मे 2006 ला प्रमोद महाजनांचं निधन झालं होतं। 22 एप्रिल 2006 ला प्रमोद महाजनांवर त्यांचा भाऊ प्रवीण महाजननं गोळीबार केला होता। उपचार सुरू असताना प्रमोद महाजन यांची प्राणज्योत मालवली। एनडीए सरकारमध्ये दूरसंचार मंत्री राहिलेल्या प्रमोद महाजन यांनी त्यांच्या कार्याचा ठसा उमटवला होता। पुढील काळातही प्रमोद महाजन यांची राजकीय कारकीर्द बहरणारच होती, पण नियतीला मात्र ते मान्य नव्हतं। राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले विलासराव देशमुख केंद्रात ग्रामविकास मंत्री होते। विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांचं 14 ऑगस्ट 2012 ला यकृताच्या कर्करोगामुळे निधन झालं। विकासाची दूरदृष्टी असलेले नेते अशी विलासराव देशमुख यांची ओळख होती। राज्याचे उपमुख्यमंत्री राहिलेले गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यूही सगळ्यांच्या मनाला चटका लावून जाणारा। केंद्रीय ग्रामविकास मंत्री म्हणून कार्यरत असतानाच गोपीनाथ मुंडेंचं 3 जून 2014 ला कार अपघातात निधन झालं। 26 मे 2014 ला केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या 8 दिवसात गोपीनाथ मुंडेंवर काळानं घाला घातला। गोपीनाथ मुंडे हयात असते तर राज्याच्या विकासात त्यांचा मोठा सहभाग राहिला असता। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानं महाराष्ट्राचं अपरिमित नुकसान झालं। राज्याचे गृहमंत्री राहिलेले आर पाटील यांचं 16 फेब्रुवारी 2015 ला मुंबईत कॅन्सरनं वयाच्या 58व्या वर्षी निधन झालं। आर पाटील यांनी गृह खात्यावर त्यांच्या कामाची छाप उमटवली होती। डान्स बारवर बंदी टाकण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय अनेक युवकांचं आयुष्य वाचवण्याकरता फायद्याचा ठरला। उपमुख्यमंत्रीपदी राहिलेल्या आर पाटील यांच्याकडे भविष्यात राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता होती, पण कॅन्सरनं त्यांचा जीवन प्रवास थांबवला। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 ला विमान अपघातात मृत्यू झाला। वेगवेगळ्या खात्यांचा कारभार पाहिलेले आणि तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम ज्यांच्या नावावर आहे असे अजित पवार त्यांच्या वेगवान कार्यशैली करता प्रसिद्ध होते। सहकार आणि राजकारणावर अजित पवारांनी छाप उमटवली होती। अजित पवार भविष्यात मुख्यमंत्री होतीलच असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना वाटत होता, पण त्यांना वाटणारा विश्वास खोटा ठरला आणि अजित पवार यांना विमान अपघातानं आपल्यापासून हिरावून नेले। महाराष्ट्राच्या उमद्या नेत्यांचा हा अंत राज्य आणि देशाचं मोठं नुकसान करणारा ठरला। परिणामी महाराष्ट्राला कुणाची नजर लागली हा प्रश्न काळीत चिरून जातो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी।